नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आज आपण पुन्हा एकदा चाललोय फिरायला. माझी मराठी माऊली विठोबा तिची सावली, ज्ञानानामा तुका एका उभे कैवल्य राहुली. महाराष्ट्र ही संतांची आणि तिला संतत्वाचा सुगंध आहे. आपले संत, त्यांचे कार्य आणि त्यांचे साहित्य हा आपला अमूल्य ठेवा आहे. संतांनी समाजाला भक्ती मार्गाची शिकवण, ज्ञान व बोध दिला. आणि अशा संतांचं दर्शन करण्यासाठी आज आपण जाणार आहोत हडशी या ठिकाणी. हडशी हे ठिकाण मुळशी तालुक्यात असून ते हिंजवडी पासून अगदी 40 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर मग पांडुरंग पांडुरंग. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत हडशीला. आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण आपल्याला तिथं बघायला मिळणार आहे सत्यसाई व पांडुरंग मंदिर, त्याचबरोबर संत दर्शन आणि हडशीचं ॲडव्हेंचर पार्क. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे. सफर खूबसूरत है मंजिल से भी हे वाक्य या ठिकाणी परफेक्ट मॅच होतं. आपल्याला जाताना आजूबाजूला अनेक छोटी मोठी गावं लागतात. डोंगराच्या कुशीत वसलेली ही गावं, येथील शुद्ध हवा, पाणी, पक्ष्यांची किलबिल याने मन अतिशय प्रसन्न होऊन जातं. हडशीला जाताना अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं मध्ये मध्ये थांबून तुम्ही सुंदर अशा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि फायनली आता आपण पोहोचलेलो आहे. सुरुवातीला आपल्याला लागतं ते गणपती बाप्पाचं मंदिर. येथून पुढे येताच आपण पोहोचतो हडशीच्या मुख्य मंदिराजवळ, ते म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हे मंदिर अतिशय भव्य असून परिसरही अगदी स्वच्छ आहे. आणि ही आहे अगदी हुबेहूब दिसणारी बैलजोडी. कमळाचं सुंदर असं कुंड आणि यातच फ्लेमिंगोज देखील आहेत. मंदिराच्या समोरच तुळशी वृंदावनही आहे. गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही अतिशय विलोभनीय आहे. या मंदिराच्याच खाली सत्यसाईंचंही मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत हडशीचं प्रमुख आकर्षण असलेलं संत दर्शन हे म्युझियम बघण्यासाठी. प्रवेशद्वाराजवळच आपल्याला दिसतात ते पंढरीला जाणारे वारकरी. हे म्युझियम बनवलेलं आहे उरुळी कांचनच्या गणेश कुंभार यांनी. या म्युझियमचे प्रवेश शुल्क आहे 200 रुपये. चला तर मग सुरू करूया सफर संत दर्शनाची. गुहेतून प्रवेश केल्यावर दर्शन झाले ते गणपती बाप्पांचे. भव्य आणि सुबक अशी ही मूर्ती पाहून अजूनच उत्साह आला. येथून पुढे आल्यावर दिसते ती ब्रह्म, विष्णू आणि महेश यांची मूर्ती आणि मूर्तीला धबधब्याने होत असलेला अभिषेक. आणि थोडं पुढे आल्यावर दिसतो तो भला मोठा सिंह. गुहेतून थोडंसं पुढं आल्यावर आपण पोहोचतो बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगावर, जेथे शंकर आणि पार्वती यांची भव्य मूर्ती व हातात असलेला बालगणेश आणि नंदी देखील आहे. येथून पुढं आल्यावर आपण पोहोचतो थेट जंगलामध्ये. हे दृश्य पाहून लहानपणी पुस्तकात वाचलेली श्रावणबाळाची गोष्ट आठवली. आपल्या अंध माता पित्यांना खांद्यावरील कावडीत बसवून काशीला घेऊन जाणारा श्रावणबाळ या ठिकाणी दिसत आहे. आपणही आपल्या माता पित्यांची सेवा मनोभावे केली पाहिजे ही शिकवण आपल्याला मिळते. यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो संत रविदास यांचा देखावा. आपले चांभार काम सुरू असताना केसाला लावलेल्या दोरीने आपल्या आईवडिलांना झोका देत आहेत. कर्म हीच ईश्वर सेवा अशी शिकवण त्यांनी दिली. यानंतर पुढे आल्यावर आपल्याला बघायला मिळतो तो भक्त पुंडलिक. पुंडलिक हा विठ्ठलाचा भक्त होता. जेव्हा पांडुरंग पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देवघरी आलेला पाहून त्याला आनंद तर झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही.
त्यांनी जवळ पडलेली वीट देवाला उभा राहण्यासाठी दिली व आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन झाला. पंढरपूरच्या मंदिरात मूर्तिरूपाने विठ्ठल अजूनही तसाच उभा आहे. त्याचाच हा देखावा. यानंतर पुढे बघायला मिळतो तो संत नामदेवांचा देखावा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, श्री संत नामदेव महाराज. ते लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता प्रसादच दाखवला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन साक्षात श्री विठ्ठल प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी ग्रहण केला. त्याचाच हा देखावा. यानंतर पुढे बघायला मिळतात त्या संत जनाबाई. जनी सवे दळी देवत देखोनिया तिचा भाव. संत जनाबाई विठ्ठल भक्तीत एवढ्या तल्लीन होऊन जात असत की साक्षात विठ्ठल प्रकट होऊन त्यांच्यासोबत दळण दळत असे. प्रत्येक देखाव्याच्या मागे केलेली ठेवण अतिशय सुंदर व सुबक आहे. पुढे गेल्यावर दिसतात ते संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असे म्हणत आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजा उघडावा म्हणून विनवणी करत आहेत. त्यानंतर एक ऋषीमुनी एकाग्रतेने तपश्चर्या करताना दिसतात. येथील मूर्तींच्या चेहऱ्यावरील हावभावही अतिशय बोलके आहेत. यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेव यांच्या भेटीचा हा अप्रतिम प्रसंग. संत ज्ञानेश्वरांची कीर्ती ऐकून जेव्हा योगी चांगदेव त्यांना भेटण्यासाठी योगसिद्धीच्या बळावर वाघावर स्वार होऊन आले तेव्हा ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत एका भिंतीवर बसले होते. चांगदेवांना पाहून ज्ञानेश्वरांना चांगदेवांमधील असलेल्या अहंकाराची जाणीव झाली व त्यातून त्यांची मुक्तता व्हावी त्यासाठी ज्ञानेश्वरांनी दिव्य साधनेच्या बळावर भिंतीला पुढे चालण्याचे आदेश दिले आणि काय आश्चर्य, भिंत चालू लागली. हे पाहून 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांना शरण आले व त्यांच्यातील अहंकार नाहीसा झाला. त्याचेच हे दृश्य. यानंतर आपल्याला पुढे दिसतात ते संत एकनाथ महाराज. काशी विश्वेश्वरवरून एकनाथ महाराज व अनेक ब्राह्मण गंगेचे पवित्र पाणी घेऊन पैठणला येत असताना एका दुष्काळी भागात पोहोचले असता त्यांना एक गाढवीन पाण्यासाठी तडफडताना दिसली. तेव्हा इतर सर्व हा तुच्छ प्राणी आहे असे म्हणून पुढे निघून गेले. तेव्हा एकनाथ महाराजांनी एवढ्या दूरवरून आणलेले गंगाजल पाजून तडफडणाऱ्या गाढविनीस जीवदान दिले. संत एकनाथांनी प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश दिला. त्याचेच हे दृश्य. संत एकनाथांनी पैठणमध्ये गोदावरी तीरी एक लहान मूल रखरखत्या उन्हात वाळूमध्ये रडत असताना पाहिले. त्यांनी बाळाला उचलून घेतले व शांत केले. ते वर्ण जातीभेद मानत नसत. ही सर्व ईश्वराचीच लेकरे आहेत असे ते लोकांना सांगत. हा देखावा आहे संत गोरा कुंभार यांचा. संत गोरा कुंभार हे देखील विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. विठ्ठलाला दिलेली आण मोडली म्हणून त्यांनी स्वतःचे हात कापून घेतले. तेव्हा पंढरीचा राजा विठुराया आपला प्रिय भक्त गोरा कुंभार यांच्या घरी येऊन मडकी बनवू लागला व माता रुक्मिणी पाणी भरू लागली. त्याचाच हा देखावा. खरे तर हे संत त्यांचे कार्य आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे अतिशय गरजेचे आहे. यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो संत सावतमाळी महाराज यांचा देखावा. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, असा अभंग सावतामाळी काम करत असताना म्हणत असत. अनेक वेळा पंढरीचा पांडुरंग संत सावतामाळी यांच्या शेतात येऊन काम करू लागत व त्यांच्याबरोबर राहतही असे. एकदा पंढरीत पांडुरंग नाही म्हणून त्याचा शोध घेत संत ज्ञानेश्वर माऊली व संत नामदेव महाराज सावतामाळ्यांकडे येऊन विठ्ठलाची भेट घडावी म्हणून विनंती करू लागले. तेव्हा त्यांनी विठ्ठल माझ्या हृदयात आहे असे सांगितले. तेव्हाचा हा प्रसंग. आता पुढे काय बघायला मिळेल याची उत्सुकता मनात होती आणि पुढे बघायला मिळाले ते दोन महापुरुषांची भेट. श्री छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि संत तुकाराम महाराज त्यांना उपदेश करत आहेत. जवळच उभे असलेले मावळे व नागरिकही अगदी हुबेहूब वाटत आहेत. असा हा सुंदर देखावा डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो. जेव्हा संत सखुबाई विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचल्या तेव्हा देवाचे दर्शन घेऊन आनंदामध्ये तल्लीन झाल्या. जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी पंढरपूरच्या हद्दीबाहेर जाणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली व तेथेच विठुरायाच्या पायावर त्यांनी आत्मसमर्पण केले. धन्य तो भक्त आणि धन्य त्याची भक्ती.
यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो शेगावचे संत गजानन महाराज यांचा देखावा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते असा जप करणारे हे शेगावचे संत गजानन महाराज. तसेच भोवताली त्यांच्या दर्शनासाठी आलेले संत, महंत आणि भक्तही दिसत आहेत. यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो श्री स्वामी समर्थ यांचा अप्रतिम देखावा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले. अशक्यही शक्य करतील स्वामी या आगाध श्रद्धेने भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात. कर्दळवनात एकांतस्थळी श्री स्वामी समर्थ समाधीत मग्न होते. शरीरावर वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं होतं, मात्र त्यांनी समाधीभंग केली नाही. एकदा एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला व त्या घावाने वारूळ फुटले व श्री स्वामी समर्थांची समाधी भंग पावली व त्यामुळे लाकूड तोड्या भयभीत झाला. परंतु त्यांनी लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. त्याचा हा देखावा. यानंतर आपल्याला बघायला मिळते ती साईबाबांची द्वारकामाई. सबका मालिक एक असे म्हणणाऱ्या साईबाबांच्या वेगवेगळ्या लीला येथे साकारण्यात आल्या आहेत. उकळत्या भांड्यात हात घालून मुठभर डाळ व तांदळापासून द्वारकामाईमधील उपस्थित असलेल्या सर्व लोकांसाठी पुरेशी खिचडी त्यांनी बनवली आणि विशेष म्हणजे त्यांच्या हाताला काहीही झाले नाही अशी साईबाबांची अगाध लीला येथे साकारण्यात आली आहे. देखाव्याच्या प्रत्येक मूर्तीवर जिवंतपणाचा भाव आहे. एवढंच नाही तर शिल्पकाराने अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आहे. त्यानंतर बघायला मिळतो विठुरायाचा भव्य असा पालखी सोहळा. पाऊले चालती पंढरीची वाट, टाळ मृदुंग गर्जती असे म्हणत विठुराया हजारो वारकऱ्यांना घेऊन जणू पंढरपुराला निघाला आहे. त्याच्या कडेवर ज्ञानोबा, तुकोबा दिसतात. टाळ, पताका, मृदुंग हे सर्व वारकरी पाहिल्यावर पंढरीची वारी आठवल्याशिवाय राहत नाही. यानंतर पुढे आल्यावर दिसतात ते सुंदर असे कोरलेले संत. या गुहेतून बाहेर पडल्यावर श्रीकृष्ण आपल्या गवळ्यांसमोर बघायला मिळतो. असंख्य गायींच्या मेळ्यात श्रीकृष्ण बासरी वाजवताना दिसत आहे आणि त्याचे सवंगडेही सोबत आहेत. त्यानंतर दिसते भव्य अशी साईबाबांची मूर्ती. या मूर्तीच्याच बाजूने रामानंदाचार्य, शंकराचार्य, गौतम बुद्ध आणि आधुनिक युगातील काही संत महंत देखील आहेत. जवळच्या भिंतीवर पुरातन काळातील अनेक शिल्प दिसतात. यामध्ये विष्णूचे विविध अवतारही आहेत. आजी सोनियाचा दिवस, दृष्टी देखील संतांस. खरोखरच इथं आपल्याला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडते आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते. संतांचा महिमा जर आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर आपण तो आपल्या कुटुंबातील लहान मुलांना देखील समजून सांगितला पाहिजे. यानंतर आपल्याला दिसतो तो सत्यसाईंचा देखावा. त्यांच्यासोबत असलेल्या हत्तींच्या कानांची मूवमेंट अगदी स्पष्ट दिसत आहे. येथे लहान मुलांसाठी पार्क देखील आहे. येथे छत्रपती शिवरायांची ही अतिशय आकर्षक अशी मूर्ती आहे. आता आपण बघणार आहोत हडशीचं दुसरं प्रमुख आकर्षण असलेलं ॲडव्हेंचर पार्क. इथं वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आपण करू शकतो. त्यातलीच एक आहे झिप लाईन. इथं बोटिंग देखील अवेलेबल आहे. येथे अवेलेबल ॲक्टिव्हिटीज आणि त्याची चार्जेस याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे.
येथे आम्ही विविध ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेतला. अशाच प्रकारची सुंदर अशी वन डे ट्रिप करण्यासाठी लोहगड, पानशेत, लवासा ही ठिकाणे देखील पुण्यापासून अगदी जवळ आहेत आणि यांचे लॉग आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देईन. दाजी, तुम्हाला ट्रिप कशी वाटली? खूप भन्नाट अनुभव होता ट्रिपचा. गणपतीमध्ये जसे जिवंत देखावे असतात पुण्या मुंबई असा एका ठिकाणी, तसेच सगळे जिवंत देखावे एका ठिकाणी त्यांनी गुहेमध्ये बनवलेले आहेत आणि त्याला त्यांनी साऊंड इफेक्ट पण दिलेला. जंगलातून श्रावणबाळ आपल्या अंगात, तो एक जिवंत देखावा खूप पाहण्यासारखा आहे. त्यानंतर एवढ्याच गोष्टींवरती थांबत नाही तर तिथं ॲडव्हेंचर पार्क, आम्ही बऱ्याच गोष्टी त्या कमी टाईममध्ये कव्हर केल्या, खूप एन्जॉय केला. येताना तिथं आणखी तुम्हाला हडशी लेक पण एक आहे जिथं तुम्ही निवांत शांत तुम्ही खूप छान ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, एक्सप्लोर करू शकता. एकदा तुम्ही जावं असं आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. थँक्यू.